Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स, आजचा आपला सेशन आहे सीईटी मध्ये पर्सेंटाइल कसं कॅल्क्युलेट केलं जातं याच्यावर. तर स्टुडंट्स, ज्या विद्यार्थ्यांनी 2025 मध्ये ची एग्जाम दिलेली आहे त्यांच्यासाठी पण हा सेशन तितकाच इम्पॉर्टंट आहे. आणि येतील पुढील वर्षात 2026 मध्ये जे विद्यार्थी मित्र सीईटी ची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी पण हा सेशन तितकाच महत्त्वाचा आहे. तर आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. तर स्टुडंट्स, ग्लोबल ऑनलाइन ने आपल्यासाठी एमएचटी सीईटी साठी आणि नीट साठी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याच्यात आपण फुल सिलेबस लाइव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड करतो विथ फुल सिलेबस नोट्स अँड एमसीक्यू डिस्कशन. तर येत्या 12 मे पासून आपले बॅचेस स्टार्ट होणार आहेत फॉर द अपकमिंग इयर 2026 साठी आपले बॅचेस स्टार्ट होणार आहेत 12 मे पासून. तर तुम्हाला या कोर्सला रजिस्टर करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे स्टुडंट, और एल्स यू हॅव टू डाउनलोड द ग्लोबल ऑनलाइन ॲप, जेणेकरून तुम्ही या कोर्सला ऍक्सेस करू शकता. येस स्टुडंट्स, तर तुम्हाला माहिती असेल स्टुडंट्स की सीईटी ची आपली परीक्षा ही डिफरंट शिफ्ट्स मध्ये होते, बरोबर. तर डिफरंट शिफ्ट्स ही डिफरंट डिफिकल्टी लेवलवर ठरवली जाते. काही शिफ्ट्स इझी लेवल्सवर असतात, काही डिफिकल्ट लेवलवर असतात. तर त्या दोघांचे शिफ्टचे कॅल्क्युलेशन स्कोर कॅल्क्युलेट करण्यासाठी नॉर्मलायझेशन केलं जातं. काय केलं जातं? नॉर्मलायझेशन केलं जातं, जेणेकरून की कॅन्डिडेटला एक प्रॉपर पर्सेंटाइल स्कोर डिसाइड करता येईल, जेणेकरून त्यांचा रँक, कट ऑफ आणि चान्सेस ऑफ कॉलेज ऍडमिशन हे जास्त होईल. तर नॉर्मलायझेशन करण्यामागचं रिझन काय असतं की त्या शिफ्ट्सला एक फेअरनेस देण्यासाठी आपण नॉर्मलायझेशन करतो. तर स्टुडंट्स, आपण जेव्हा आपण एमएससीईटी 2025 चा स्कोर कॅल्क्युलेशन करतो त्याच्यात हे दोन स्टेप सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. ते म्हणजे पहिली स्टेप म्हणजे रॉ स्कोर कॅल्क्युलेशन आणि दुसरी म्हणजे नॉर्मलायझेशन बिटवीन, तुम्ही ते बघू शकता, रॉ स्कोर कॅल्क्युलेशन आणि दुसरे आहे नॉर्मलायझेशन बिटवीन व्हेरियस शिफ्ट्स. कशासाठी? टू फाइंड, काय करायचं आपल्याला या सेशन मध्ये आपण काय शिकणार आहोत की पर्सेंटाइल स्कोर कसा फाइंड करतात, बरोबर आहे. तुमचा पर्सेंटाइल स्कोर कशाने फाइंड करतात, जेणेकरून तुमचा पर्सेंटाइल स्कोर हा तुम्हाला कळला तर तुम्हाला तुमचा मेरिट रँक किती आहे आणि तुम्ही कुठल्या, या दोन्ही स्टेप्सने आपल्याला काय करता येईल ह्या काय इम्पॉर्टंट आहेत स्टुडंट्स, कारण आपल्याला आपला फायनल मेरिट रँक कळतो, जेणेकरून आपल्याला टॉप फार्मसी कॉलेजेस मध्ये आणि टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये ऍडमिशन घेता येईल, बरोबर आहे. तर पर्सेंटाइल स्कोर कॅल्क्युलेट करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय बघावं लागणार आहे की रॉ स्कोर कसा कॅल्क्युलेट करतात. आता आपण इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे स्टुडंट पीसीएम चं. कशाचं एक्झाम्पल घेतलेलं आपण? पीसीएम, दॅट इज फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. तर त्या विद्यार्थीला 42 मार्क मिळाले होते, 42 करेक्ट आन्सर होते. कशात? फिजिक्स या विषयात. 48 करेक्ट होते केमिस्ट्री मध्ये आणि 40 करेक्ट होते हे मॅथमॅटिक्स मध्ये, बरोबर आहे. तर रॉ स्कोर कॅल्क्युलेट जर तुम्हाला करायचा असेल स्टुडंट्स, तर इथे हा फॉर्म्युला दिलेला आहे. काय दिलेला आहे? फॉर्म्युला. हा तुम्ही आता विचार करत असाल हा 1 कसला आहे मॅडम? तर हा 1 आहे करेक्ट आन्सर साठी, +1 फॉर द करेक्ट आन्सर. येस स्टुडंट्स, तर फिजिक्स साठीचं कॅल्क्युलेशन आहे +1, केमिस्ट्री साठीचं आहे +1 आणि मॅथ्स साठीचं करेक्ट आन्सरला +2 मार्क दिले जातात, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर रॉ स्कोर तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर काय करायचं आपल्याला? या एक्झाम्पल मध्ये आपण काय बघितलं की फिजिक्स मध्ये किती मार्क होते, त्याला करेक्ट स्कोर वॉज 42, बरोबर आहे. 42 × 1 राईट इन ब्रॅकेट हे झाले फिजिक्सचे, बरोबर आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? रॉ स्कोर, राईट. तर रॉ स्कोर कॅल्क्युलेट करताना 42 × 1 हे झाले फिजिक्सचे मार्क, प्लस ऍड करायचे आपल्याला. काय करायचंय? ऍड करायचंय. पीसीएम चं तिघांचं मिळून ऍड करायचंय. सेकंड, केमिस्ट्री मध्ये किती मिळाले होते त्या स्टुडंटला? 48 × 1, बरोबर आहे. 48 × 1 हे झाले केमिस्ट्री साठी. आणि आता आले मॅथ्स, राईट. किती आहे मॅथ्स मध्ये? 40 × 2, राईट. तर हे झालं 42 × 1 किती झाले? 42, प्लस 48 × 1 किती झाले? 48, प्लस 40 × 2 किती झाले? 80, बरोबर आहे. टोटल स्कोर किती आला? 170 मार्क्स आउट ऑफ
200. राईट स्टुडंट, हे झालं PCM साठी. काय झालं? PCM साठी. सिमिलरली जर आपण हेच एक्झाम्पल घेतलं स्टुडंट्स PCB साठी, कशासाठी? PCB दॅट इज फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. राईट, आपण हेच मार्क्स कन्सिडर करू, फक्त इथे सब्जेक्ट काय येणार आहे? बायोलॉजी. तर बायोलॉजी साठी +2 आहे का? एका आन्सरला, करेक्ट आन्सरला नो, इट इज +1. किती आहे? +1. तर रॉ स्कोर आपण कॅल्क्युलेट करू बायोलॉजीचा. 42 × 1 प्लस 48 × 1 प्लस 40 × 1. बरोबर आहे. आपण हे कॅल्क्युलेट करताना काय आन्सर? 42 प्लस 48 × 1 इज 48 प्लस 40 × 1 इज 40. बरोबर आहे. काय झालं? 42 प्लस 48 प्लस 40, आन्सर इज 130. किती मार्क मिळाले त्या विद्यार्थ्याला? PCB जर आपण सेम स्कोर घेतला, त्यांनी कॅल्क्युलेट केलं तर 130 मार्क्स. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल स्टुडंट्स की काय आहे रॉ स्कोरचं कॅल्क्युलेशन. सो दिस इज द फॉर्म्युला. काय आहे हा? काय ब्लॅक मध्ये मी जे हायलाइट करते, हा काय फॉर्म्युला आहे रॉ स्कोर कॅल्क्युलेट करण्यासाठीचा. येस. नेक्स्ट, पर्सेंटाइल स्कोर कसा कॅल्क्युलेट करायचा? बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्सेंटाइल स्कोर इज इक्वल्स टू, त्याच्यासाठी हा फॉर्म्युला दिलेला आहे त्यांनी. बरोबर आहे. पर्सेंटाइल स्कोर इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॅन्डिडेट स्कोरिंग इक्वल टू और लेस देन योर रॉ स्कोर, राईट, अपॉन टोटल कॅन्डिडेट्स इन दॅट शिफ्ट इंटू 100. पर्सेंटाइल म्हणलं तर आपल्याला काय करायचंय? 100 नी त्याला मल्टिप्लाय करायचं. हे लक्षात घ्या. टोटल कॅन्डिडेट इन दॅट शिफ्ट म्हणजे त्या शिफ्ट मध्ये किती शिफ्ट असतात? मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हनिंग. बरोबर आहे. सपोज एका शिफ्ट मध्ये, आपण एका शिफ्ट मधलं एक्झाम्पल घेऊ पर्सेंटाइल कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करण्यासाठी. एका शिफ्ट मध्ये किती विद्यार्थी होते? टोटल 2000 विद्यार्थी होते. 2000 स्टुडंट्स वर देअर इन वन शिफ्ट. राईट. कॅन्डिडेट स्कोरिंग लेस देन और इक्वल टू, रफ एक अंदाज घेतलाय, 1500 दॅट इज 1500 स्टुडंट्सला अप्रॉक्सिमेट सेम मार्क आहेत. ओके, किती मार्क आहेत? अप्रॉक्सिमेट सेम मार्क आहेत. तर त्या स्टुडंट्सला कसं काय आपण पर्सेंटाइल कॅल्क्युलेट करणार आहोत? राईट. पर्सेंटाइल इज इक्वल्स टू काय? किती होते? कॅन्डिडेट स्कोरिंग लेस देन और इक्वल टू दॅट इज 1500. बरोबर आहे. अपॉन 2000, कारण टोटल कॅन्डिडेट्स इन दॅट शिफ्ट विचारलेत. बरोबर आहे. हा ब्रॅकेट मध्ये आहे इंटू 100. बरोबर आहे. जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर किती येणार आहेत? 0.75 इंटू 100 म्हणजे किती आलं विद्यार्थी मित्रांनो? दॅट इज नथिंग बट द 75 पर्सेंटाइल. किती येत आहे त्याचं पर्सेंटाइल? 75. बरोबर आहे. 75.000. बरोबर. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण पर्सेंटाइल स्कोर कसा कॅल्क्युलेट केला पाहिजे. नेक्स्ट, की गुड स्कोर रेंज काय आहे? राईट. जर तुमचा स्कोर 160 आउट ऑफ 200, किती मार्काचा पेपर आहे? 200. जर तुमचा स्कोर 160 प्लस आहे, दॅट इज युअर एक्सिलेंट स्कोर. हे मी रफ टेंटेटिव्ह आयडिया दिलेली आहे. 140 to 160 आहे, इट इज अ व्हेरी गुड स्कोर. ओके. 120-140 च्या रेंज मध्ये तुमचा स्कोर आला, इट इज अगेन अ गुड स्कोर. 100 आणि 120 चा आला तर ऍव्हरेज स्कोर, बिलो 100 आला तो लो स्कोर. ओके. जर तुमचा 160 प्लस असेल तर ऑब्विसली तुम्हाला टॉप कॉलेजेस मध्ये ऍडमिशन मिळणार आहे. त्याच्या खाली आला असेल तर इट्स अ व्हेरी गुड स्कोर. बरोबर आहे. त्याच्या खाली 120 to 140 इट्स अ गुड स्कोर. ऍव्हरेज स्कोरची रेंज काय दिली? 100 to 120. बिलो 100 इज लो स्कोर. ओके. तर या सेशन मधनं आपण काय शिकलो विद्यार्थी मित्रांनो? की पर्सेंटाइल स्कोर कसा कॅल्क्युलेट करायचा. राईट. तर ग्लोबल ऑनलाईन ने आपल्यासाठी काय केलेलं आहे? आपल्यासाठी सीईटी आणि एमएसटी सीईटी साठी आणि नीट साठी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, जो येत्या 12 मे पासून त्यांचे बॅचेस स्टार्ट होणार आहेत. त्याच्यात आपण फुल सिलेबस, नोट्स,
राईट. फुल सिलेबस, लाईव्ह लेक्चर्स अँड रेकॉर्डेड लेक्चर्स प्लस एमसीक्यू डिस्कशन प्रोव्हाइड करत आहोत. तर तुम्हाला या कोर्सला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. येस, आय होप मला तुम्हाला पर्सेंटाइल स्कोर कसा कॅल्क्युलेट करायचं हे या सेशन मधनं क्लिअर झालं असेल. थँक्यू.